महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने नांदेड येथे येत्या 14 ऑक्टोबर रोजी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी व त्यांना धीर देण्यासाठी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे। ही दिंडी मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात जाणार असून त्याची सुरुवात नांदेड येथून होणार आहे। नांदेडात ही दिंडी सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे। या दिंडीत महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल काकाजी पाटील व सचिव सदानंद मोरे तसेच आमदार खासदार उपस्थित राहणार असल्याची माहिती परिषदेचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष BR पांचाळ यांनी नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली। महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनं मराठवाड्यातील खचलेल्या शेतकऱ्यांसाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी आधार म्हणून ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी मराठवाड्यातील 8 जिल्ह्यामध्ये काढण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। नांदेड येथे 14 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही आधार दिंडी निघणार आहे। ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांच्या महाराष्ट्रात मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करू नये, आत्महत्या करण्यापासून परावर्त म्हणजे त्याला न करता शासनाचा आधार जरी कुठे कमी मिळत असेल तरी वारकरी साहित्य परिषदेचा आधार म्हणून जिल्ह्यावर कार्यक्रम झाल्यानंतर तालुका स्तरावर सुद्धा जाऊन आम्ही प्रत्येक गावामध्ये वारकऱ्यांना धीर देण्याचं काम करणार आहोत। त्यासाठी नांदेड जिल्ह्यावर अगोदर कार्यक्रम होणार आहे। आदरणीय वारकरी साहित्य परिषदे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काकाजी पाटील आणि सचिव सदानंदजी मोरे हे सुद्धा त्या दिवशी येणार आहेत। त्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यामधून सर्व वारकरी महिला मंडळ हे सर्व येणार असून शिवाजी पुतळ्यापासून सकाळी 9 वाजता आमची दिंडी सुरू होणार आहे आणि 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही दिंडी जाणार आहे। तेथे सर्वांना मार्गदर्शन करण्यात येईल आणि शेतकरी आत्महत्या करणार नाही ही शपथ सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी सामूहिकरित्या घेतल्या जाणार आहे। जिल्ह्यातील सर्व शेतकरी आणि वारकरी बंधूंना विनंती राहणार आहे या माध्यमातून की आपण या वारकरी साहित्य परिषदेच्या ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडीसाठी सहभागी व्हावं आणि सर्वांनी हजर व्हावं अशी त्या सर्वांना विनंती आहे। दिंडीमध्ये किती लोकांचा समावेश आहे? दिंडीमध्ये जवळपास 1,500 लोक जमणार आहेत।